नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेशी तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले झी मराठीच्या होळी सेलिब्रेशनमध्ये आणि त्यांचा महासंग्राम झालाय. आणि आता आपल्यासोबत दोन मस्तीखोर लहान मुलं आहेत. ते म्हणजे हे जे लक्ष्मी निवास मधले सगळ्यांची फेवरेट जोडी झाली सध्या, जयंत आणि जान्हवी. हॅलो, कशा तुम्ही दोघं? मस्त 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 छान. तुम्हाला दोघांना पहिलं थोडंसं हॅपी होली करते मी. हॅपी होली. थँक्यू. तुला मी होळी लावू नाही शकत रंग, म्हणून तुझं काय चान्स मारते सगळ्यांवरती. सॉरी. तुम्हाला दोघांना होळीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुलाही होळीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर मराठी मनोरंजन विश्वाच्या सगळ्याच प्रेक्षकांना आमच्या दोघांकडून होळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी होली. सध्या तुम्ही दोघं खूप फेवरेट आहात, माहितीये का तुम्हाला? आम्ही सध्या नाही, आम्हाला लाईफ टाइम राहायचं लोकांचं फेवरेट. पण आता जो जयंतचा जो चेंज झालाय, सगळा रंग अचानक जो चेंज केला त्याने, कोणीच एक्सेप्ट नाही केलाय तो खरं तर. आणि जे काही प्रेम पण त्यामध्ये मिळतंय की एवढा कसा काही जयंत हिच्यासाठी पागल असू शकतो, जे काय सुरू आहे. म्हणजे बरोबर बोललीस की ज्या प्रकारे अनएक्सपेक्टेड चेंजेस दाखवले गेले एपिसोड मध्ये, जे मला आधीपासून माहीतच होते नो डाऊट, पण लोकांनी ते काही खूप असं त्यांच्यासाठी शॉकिंग ठरलं. आणि असे काही कॉमेंट्सही मी वाचतो जेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया असतात की अरे नाही, हा खूप वाईट आहे, हा दुष्ट आहे. पण कुठे ना कुठे त्यांना जर का त्या गोष्टीची म्हणजे त्यांना विलनच वाटतंय, म्हणजे मी आय गेस ते माझ्यासाठी, ते बोलते ना कुठली पावती, पोच पावती ती माझ्यासाठी. येस, कारण का मला मग वाटतं की नाही, ते माझं जे असतं ते सार्थक झालंय. पण ऍट द सेम टाइम येस, ऍज अ कॅरेक्टर वाईज तो खूप पॉझिटिव्ह आहेच. त्याच्यात तो कुठे ना कुठे ते एलिमेंट्स आहेत ते आम्ही दाखवले, तर लोकांना आवडतंय पण, आणि काय आवडत पण नाहीये, तर इट्स ओके. मिक्स्ड रिॲक्शन्स आहेत. ऍक्च्युली त्या मिक्स रिएक्शन्स ह्यामुळे आहेत की तू असं ड्रास्टिक चेंज नाही केलंयस. खरं सांगायला तू हळूहळू हळूहळू तुझा रंग दाखवतोयस, म्हणजे ते वेळ देतोयस तू प्रेक्षकांना की ठीक आहे, मी असं आहे, मी पागल आहे, पण ठीक आहे, माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे. सध्या होळीसाठी तुम्ही जमला आहात, तुमचे काय गोंधळ सुरू आहे? कारण तुमचा परफॉर्मन्स पण आहे ना उद्या. परफॉर्मन्स तर आहे, पण काय आहे, कसा होणार आहे त्याचं आम्हाला काहीच माहित नाहीये, कारण आमची रिहर्सलच झाली नाहीये अजूनपर्यंत. पण ऑफकोर्स आम्ही रिहर्सल करू आणि काहीतरी छान तुम्हाला बघायला मिळेल. जयंत आणि जान्हवीचा खूप छान असा एक डान्स तुम्हाला बघायला मिळेल. येस येस. ऍक्च्युली जयंत जान्हवीची पहिली होळी आहे, सो तुम्हाला दोघांना एक कॉंग्रॅच्युलेशन्स पण आणि ऑल द बेस्ट पण. तुम्ही दोघं छान परफॉर्म करेन, छान छान ऍक्ट सगळ्यांना दाखवा. तुमच्या दोघांचा काही प्लॅन आहे की नाही होळीचा, जयंत जान्हवीचा? जयंतचा हाच प्लॅन आहे की इथे झी मराठीचे सगळेच पूर्ण कुटुंब आलेले आहे. आणि जसं प्रेक्षकांना आता कळलेलंच आहे की जयंतला अजिबात आवडत नाही ती अगदी तिच्या फॅमिलीलाही भेटलेली. तर इथे आता एवढ्या सगळ्या लोकांमध्ये त्याचं तिच्यावरच लक्ष असणार कॉन्स्टंटली, आणि तो तिच्यासोबत तो कसा त्याचा तो मी टाइम तो काढेल ह्याचा तो पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तर ते एपिसोड मध्ये तुम्हाला कळून येईल. तोपर्यंत पण त्यासाठीच एपिसोड पाहायला तुम्ही विसरू नका. येस, अगदीच. म्हणजे मी खूप एन्जॉय करते, त्याचं लक्ष आहे माझ्यावर. पण मी तर म्हणजे एरवी तर लक्ष्मी निवासच एक म्हणजे वेगळं विश्व आहे, पण आता तर सगळेच आले, म्हणजे पारू, शिवा, नवरी वेळे हिटलरला, सावळ्याची जणू सावली, सगळे सगळ्या म्हणजे सिरियलची टीम एकत्र इथे आली आहे. म्हणून तर मग आम्ही सुटलोच आहोत आणि आम्ही धमाल करतोय, मज्जा करतोय. आणि ती सगळी मज्जा तुम्हाला 15 आणि 16 मार्चला बघायला मिळणार आहे. 7 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत 2.5 तासाच्या 2 एपिसोड्स मध्ये, म्हणजे महामालिकांचा महासंगम आहे हा. तर मी प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते, हा मिस करू नका. येस, मला जाता जाता फक्त तुमच्या दोघांकडून एक किस्से ऐकायचे, तुमचे पर्सनल, जे तुम्ही होळी खेळायचे कसे, किंवा तुमच्या आठवणीतली एक होळी अशी कशी होती? चाळीत राहत असल्यामुळे चाळीतली होळी ही कायम प्रत्येकाच्या आठवणीत राहते, जे चाळीत राहिलेत किंवा जे राहतात त्यांना. खरं तर कारण होळीच नाही अगं, सगळेच सण तिथे खूप एकीने साजरे केले जातात, सगळेजण येतात आणि मग होळी साजरी केली जाते. आय एम नॉट सेइंग की असं बिल्डिंग्समध्ये होत नाही, बिल्डिंग्समध्येही होतं, पण अगदी लहानपणा म्हणजे बालपण तिथे गेलंय, त्यामुळे ना त्या गोष्टी अशा बांधल्या गेल्या आहेत आणि त्या आपण कधीच विसरू शकत नाही. सो एकत्र येणं, ती होळी पेटवणं, मग नेक्स्ट डे रंगपंचमी आहे तर सकाळी लवकर उठणं, कोणाला जाऊन पटकन रंग लावायचं का, हे सगळं झालेलं आहे. आणि आता कुठेतरी त्या गोष्टी मिस करतोय आम्ही. येस, तुझ्या आठवणीतली म्हणजे लहानपणापासूनच बघितलं की होळीच्या दिवशी माझ्या घरी पुरणपोळी बनवली जाते. माझी आई खूप छान पुरणपोळी बनवते आणि आय एम शुअर सगळ्यांच्याच आहे त्यांच्यासाठी छान छान पुरणपोळी बनवतात, पण माझ्या घरी त्याच दिवशी बनवली जाते. आणि तर तो एक असतोच की दिवस सुरू होतो त्या नाश्त्याने, आणि त्यानंतर मग एकमेकांना रंग लावून मग बिल्डिंग मधले सगळे मित्र
खेचून खाली घेऊन जायचे त्यावेळेला लहानपणी रंग पाण्याची होळी खेळायला वगैरे. पण हळूहळू ते मग जसं आपण मोठे होत जातो तसं जसं तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करता रंगांची, कारण का ॲज अन ऍक्टर म्हणून पण नेक्स्ट डे शूट असतात, इन बिटवीन जास्त रंग असलेला दाखवू नाही शकत आपण. सो त्या गोष्टींची काळजी घेत घेत मग आता तर असं झालंय की मी होळीच्या दिवशी लिटरली घराच्या बाहेरच नाही उतरत. पण हो, लहानपणी तर खूप असे भरपूर किस्से असायचे. कोणी एकमेकांवर अंडी फेकून मारतंय, कोणी परमनंट ऑइल पेंटने कलर लावतायत. सो खूप असे किस्से बघितले. येस, मला तुमचे किस्से ऐकून ऍक्च्युली मजा आली आहे. पण आता तुमच्याकडे वेळ नाही मला माहिती आहे, आणि तुम्हाला दोघांना परत जाऊन तयारी करून पुन्हा परफॉर्म करायचं. सो त्यासाठी ऑल द बेस्ट. तुम्हाला पुन्हा होळीच्या शुभेच्छा आणि थँक्यू. Thank you so much. थँक्यू सो मच.